आज आपण एका महत्त्वाच्या खटल्याबद्दल बोलणार आहोत, जो स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यांचा ग्राहक पल्लव भौमिक यांच्यातील आहे. पल्लव यांचा बँकेवर पूर्ण विश्वास होता की त्यांचे पैसे सुरक्षित राहतील. पण एके दिवशी त्यांना कळलं की त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम बेकायदेशीरपणे काढली गेली. जेव्हा त्यांनी बँकेकडे तक्रार केली तेव्हा बँकेने जबाबदारी नाकारली आणि म्हटलं की तुम्हीच सावध राहायला हवं होतं. पण पल्लव यांनी याला आव्हान दिले आणि हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यावर काय निर्णय दिला आणि सर्वात महत्त्वाचं, बँकिंग फसवणूक झाली तर कोणत्या गोष्टींसाठी ग्राहकाला जबाबदार ठरवलं जाईल आणि कोणत्या गोष्टींसाठी बँकेला. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट या महत्त्वाच्या कायद्यांचा विचार केला. शेवटी न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. जर ग्राहकांची कोणतीही चूक नसेल आणि खात्यातून अनधिकृतपणे पैसे काढले गेले असतील तर संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असेल. याचा अर्थ बँका आता त्यांच्या सुरक्षा त्रुटींसाठी ग्राहकाला दोष देऊ शकणार नाहीत आणि ग्राहकांना त्यांच्या पैशाची भरपाई मिळेल. या निर्णयाचे ग्राहकांसाठी 3 फायदे आहेत. 1. ग्राहक संरक्षण वाढेल. बँकिंग फसवणुकीविरुद्ध आता ग्राहकांना अधिक कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. 2. बँकांना अधिक जबाबदार ठरवलं जाईल. त्यामुळे बँकांना आता फसवणूक रोखण्यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये वगैरे एकतर अधिक गुंतवणूक करावी लागेल किंवा सुरक्षा उपाय वाढवावे लागतील. 3. ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल. जर बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित झाली तर नक्कीच ग्राहक निश्चिंत राहू शकतील. समजा फसवणूक झालीच तर पुढील 4 परिस्थितीत बँक जबाबदार असेल. 1. बँकेच्या सुरक्षा प्रणालीतील त्रुटींमुळे फसवणूक झाली असेल. 2. बँकेने व्यवहार अलर्ट वेळेत पाठवले नसतील. 3. ग्राहकाने तक्रार करूनही बँकेने योग्य कारवाई केली नसेल. आणि 4. ग्राहकाने कोणतेही संवेदनशील तपशील शेअर केले नसतील तरीही खात्यातून अनधिकृतपणे पैसे गेले. तर या 4 परिस्थितींमध्ये बँक जबाबदार असेल. मग कोणत्या गोष्टींसाठी ग्राहक जबाबदार असेल? तर 1. ग्राहकाने स्वतः OTP, पिन किंवा बँकिंग तपशील कोणाशी तरी शेअर केला असेल. 2. फसवणुकीबद्दल वेळेत बँकेला कळवलं नसेल. 3. अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करून स्वतः माहिती दिली असेल. आणि 4. सुरक्षिततेच्या मूलभूत गोष्टींची काळजी घेतली नसेल, जसे की फ्री वायफाय किंवा ओपन वायफायवर बँकिंग करणं किंवा कमजोर पासवर्ड ठेवणं. तर या 4 परिस्थितीत ग्राहक जबाबदार असेल. फसवणूक रोखण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर 1. बँक स्टेटमेंट्स नियमितपणे तपासा, जेणेकरून एखादा अनधिकृत व्यवहार तुमच्या लक्षात येईल. 2. सर्व व्यवहारांसाठी SMS आणि ईमेल अलर्ट सुरू करा. 3. OTP किंवा बँकिंग तपशील कोणासोबतही शेअर करू नका. एक लक्षात घ्या, बँक तुम्हाला OTPसाठी कधीच फोन करत नाही, त्यामुळे कोणालाही OTP देताना 10 वेळा विचार करा. आणि 4. संशयास्पद व्यवहार बँकेला त्वरित कळवा. जेवढ्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितकीच तुमची भरपाई होण्याची शक्यता वाढेल. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतातील बँकिंग प्रणालीसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट आहे, कारण बँकांना आता अधिक जबाबदार धरले जाईल आणि ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला? किंवा तुमच्या मते बँकिंग सुरक्षा अजून कशी सुधारता येईल? किंवा तुमचा एखादा बँकिंग अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागरूकता वाढवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.